नमस्कार, राधिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वरणफळ तयार करणार आहोत। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। वरणफळासाठी मी या ठिकाणी 1 वाटी शिजवलेली डाळ घेतलेली आहे। या ठिकाणी मी बाउलमध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे। गव्हाच्या पिठामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ। आता घट्टसर उंडा मळून घ्यायचा आहे, जास्त पातळ करायचं नाही। यामध्ये दुसरं काहीही टाकायचं नाही, आपल्याला एकदम साधेच वरणफळ करायचे आहेत, जेणेकरून लहान मुलं देखील खातील। बघा, अशा प्रकारे मी उंडा मळून घेतलेला आहे। आता आपण हे 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया आणि वरणफळासाठी पाणी उकळायला ठेवूया। गॅसवरती मी पातेले ठेवलेले आहे, त्यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला उंडा तयार झालेला आहे। आता मी वरणफळ तयार करायला घेते। या ठिकाणी आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। वरणफळ आपले 2 प्रकारचे असतात, तिखट पण असतात आणि साधे पण असतात, पण मी या ठिकाणी साधेच करून दाखवणार आहे, जेणेकरून मुलं देखील खातील। बघा, अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची आहे पातळ आणि कटरच्या साहाय्याने छोटे छोटे कट करून घ्यायचे आहेत वरणफळ। कोणत्याही शेपमध्ये करू शकता तुम्ही, गोल, लांब किंवा चौकोनी आकारामध्ये, पण मी इथं चौकोनी आकारात केलेले आहेत। आपलं पाणी उकळत आलेलं आहे, यामध्ये 2 ते 3 थेंब तेल टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला लगेच फळं टाकून घ्यायची आहे। आपली फळं छान प्रकारे शिजून झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये डाळ टाकून घ्यायची आहे। हे फळ उकळेपर्यंत आपण दुसरी पोळी तयार करून घेऊया। एकदम पातळ पोळी लाटायची। पातळ पोळी लाटली तर आपले वरणफळ एकदम छान लागतात चवीला। अशाच प्रकारे आपण दुसरे पण फळ तयार करून घेऊया। तुम्हाला हवे असतील त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता। अशा प्रकारे आपण फळ शिजवून घेऊया। बघा, अशा प्रकारे आपले फळ शिजत आलेले आहेत। आता आपण यामध्ये डाळ टाकून घेऊया। बघा, यामध्ये आपण आटलेली डाळ टाकून घेऊया। आता आपले फळ शिजत आलेले आहेत। बघा, अशा प्रकारे आपले वरणफळ तयार झालेले आहेत। आता 5 मिनिटांसाठी आपण अजून वाफवून घेऊया आणि नंतर सर्व करायला घेऊया। यावरती आपल्याला तडका देखील टाकायचा आहे। यावरती आपल्याला मिरचीचा तडका टाकून घ्यायचा आहे। एकदम चमचमीत आणि लसलुसीत अशी आपली वरणफळाची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।